नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. पिंपरी पोलिसांनी अखेर स्वतःची लाज राखली की घालवली हा आत्ताचा महत्त्वाचा प्रश्न आहे. वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर चर्चेत आलेला निलेश चव्हाण याला पिंपरी पोलिसांनी शोधून काढला आणि ताब्यात घेतला हे खरंय, पण इथे मुद्दा असा उपस्थित राहतोय की हा निलेश लपला कुठे होता. तर प्रेक्षक हो, निलेश चव्हाणला पकडायला पोलिसांना नेपाळला जावं लागलंय. म्हणजे भारताची सीमा ओलांडून लपायला निलेश चव्हाण यशस्वी झाला होता. आता तुम्हीच सांगा, निलेशला नेपाळला जाऊन पकडून आणणं हे पोलिसांचं कर्तृत्व म्हणायचं की अकार्यक्षमता? कारण हा निलेश चव्हाण त्यांच्या नाकाखालून नेपाळपर्यंत पळून गेला. लगोलग हा सुद्धा प्रश्न उपस्थित राहतो की निलेश देशाबाहेर पळून गेलाच कसा आणि निलेशला नेपाळला कुणी नेलं असेल. आता आम्ही सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला निलेश चव्हाणचा पळून जाण्याचा मार्ग दाखवतोय, ते तुम्ही नीट पहा. आपल्याला 2 टप्प्यांमध्ये आम्ही 2 स्वतंत्र नकाशे दाखवत आहोत. एक नकाशा आहे तो गुगल मॅप्सचा आहे आणि दुसरा नकाशा आहे तो सर्वसाधारणपणे आपल्याला लक्षात येईल असा आहे. पहिल्या नकाशामध्ये आपल्याला काय दिसतंय तर निलेश चव्हाण कोणकोणत्या ठिकाणी गेला. त्यानं पुण्याहून म्हणजे पुणे जिल्ह्यातून पळण्याचा प्रयत्न सुरू केला. पुण्यातून तो दिल्लीला गेला, दिल्लीहून गोरखपूरला गेला आणि गोरखपूरहून नेपाळमध्ये जाऊन लपला. निलेश चव्हाणचा हा प्रवास पुण्यातून सुरू झाला तो वाहनानं, 4 चाकी गाडीनं. तो दिल्लीपर्यंत वाहनातूनच प्रवास करत होता. त्यानं दिल्लीमध्ये गाडी बदलली आणि त्यानं दुसरी गाडी केली. मग तो दिल्लीहून निघाला आणि थेट गोरखपूर इथं गेला. गोरखपूर हे भारत आणि नेपाळ सीमेवरचं उत्तर प्रदेशातलं एक अत्यंत महत्त्वाचं ठाणं आहे. गोरखपूर इथं पोहोचल्याच्या नंतर निलेशनं नेपाळमध्ये प्रवेश केला. नेपाळमधल्या भैरवा जिल्ह्यातल्या एका लॉजमध्ये निलेश लपून बसला होता, हे महत्त्वाचं आहे. बावधन पोलीस स्टेशन या ठिकाणी जो नवविवाहितेच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल आहे, त्या गुन्ह्यामध्ये निलेश चव्हाण हा आरोपी पाहिजे होता. त्या आरोपीच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे 3 पथक रवाना करण्यात आले होते. सदर पथकाने आज निलेश चव्हाण या आरोपीस भारत नेपाळ बॉर्डरवरील गोरखपूर जिल्ह्यातील एका ठिकाणावरून दुपारी आज ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला ते पिंपरी चिंचवडच्या दिशेने घेऊन येत आहेत. आज मध्यरात्रीपर्यंत तो आपल्या पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये त्याला आणण्यात येणार आहे. आता या प्रकरणामध्ये प्रश्न उपस्थित होणं अत्यंत स्वाभाविक आहे की निलेश चव्हाण हा इतक्या दूरवर पळू कसा शकला. निलेश चव्हाणला नेपाळच्या बॉर्डरवरनं अटक झाली हे ऐकून आपल्या सगळ्यांनाच हायसं झालं आणि आत्ताच्या घटनेला मला असं वाटतं त्याला खूप खूप प्रकरणांमध्ये शिक्षा मिळाली पाहिजे. पहिलं म्हणजे त्यांनी त्याच्या पत्नीचा जो छळ केला, तिचे जे व्हिडिओज बनवले होते आणि अमुक ज्या घाण गोष्टी आपण सगळ्या ऐकल्या, त्याची त्याला शिक्षा झाली पाहिजे. त्या व्यतिरिक्त त्याच्याकडे जे सुपेकरांच्या मेहरबानीने मिळालेलं गन लायसन्स होतं, त्याची चौकशी झाली पाहिजे की खरंच याच्या जीविताला जो धोका होता का. या व्यतिरिक्त वैष्णवीच्या मृत्यूच्या संदर्भात बरीचशी माहिती आता मला वाटतं उघडकीस येईल, कारण करिश्मा आणि पूर्ण हगवणे कुटुंब याच्या अतिशय जवळचं होतं आणि अनेक गोष्टी चा उलगडा आता मला वाटतं याच्यानंतर नक्कीच होईल. फरार म्हणणं हे शब्दच चुकीचा आहे. फरार म्हणणं, तुम्ही जर सुप्रीम कोर्टाचे न्यायनिवाडे बघितले तर एखादा इनोसंट व्यक्ती पोलिसांचा ससेमिरा, त्यांची अटक ह्याच्यामुळे डिप्रेशनमध्ये येऊ शकतो आणि तो स्वतःचं अस्तित्व काही काळ लपवू शकतो. ह्याला कोणी फरार म्हणू शकत नाही. फरार म्हणण्यासाठी त्याच्यासाठी वेगळे पॅरामीटर्स आहेत. फरार नाही, त्यांना उशिराने अटक झालेली आहे आणि अटक कशी झालेली आहे ते सुद्धा सगळं कागद आहेत, रेकॉर्ड आहे. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की निलेशनं लपण्याच्यासाठी नेपाळमधला भैरवा जिल्हा का निवडला असेल. पोलीस आत्ता तरी असं सांगतायत की त्याला भारत नेपाळ सीमेवरच्या गोरखपूर इथून पकडलंय, पण सूत्रांची माहिती अशी आहे की तो नेपाळच्या भैरवा जिल्ह्यामध्ये होता आणि नेपाळमध्ये जाऊन त्याला पकडलंय. हे आत्ता तरी कदाचित पोलिसांना सार्वजनिकरित्या मान्य करायचं नसेल,
पण सूत्रांची ही माहिती निश्चितच समोर येते. तर तुमच्या लक्षात आलंय का की नेपाळ हे आता सध्या माफियाचं आश्रयस्थान बनतंय. नेपाळ आणि भारताची सीमा खुली असणं हे त्याच्या मागचं एक महत्त्वाचं कारण आहे. याच्या जोडीला आपल्याला लक्षात घ्यायला हवं की भारतीय आणि नेपाळी नागरिक ही विजाच्या शिवाय खुली सीमा असल्यानं ये जा आरामात परस्पर देशांमध्ये करतात. गुन्हेगार याचाच अनेकदा फायदा घेताना दिसतायत. तसाच फायदा निलेशनं घेतलाय. सराईत गुन्हेगार भारत नेपाळ मार्गे लपण्यासाठी पळतात. ज्यांना काही काळासाठी लपायचं असतं ते नेपाळमध्येच थांबतात आणि मग भारतात परत येतात. ही आतापर्यंतची सर्वसाधारणपणे भारत आणि नेपाळ सीमा खुली असल्यानं वागायची गुन्हेगारांची पद्धत आहे. निलेश चव्हाणला आज नेपाळ बॉर्डरवरून अटक करण्यात आलेली आहे. तो नेपाळपर्यंत कसा पोहोचला, त्याला कुठल्या आकाने मदत केली आणि तो एवढे दिवस फरार कसा राहू शकला, या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. एकतर हा निलेश चव्हाण याला सह आरोपी करायला हवं. मला असं वाटतं की ह्या केसमध्ये निलेश चव्हाणचा काहीतरी आणि कुठेतरी जवळचा संबंध असावाच. कारण एका अनोळखी व्यक्तीकडे 9 महिन्याचं बाळ तर नक्कीच कोणी देणार नाही. ह्या हगवणी कुटुंबाचा आणि निलेश चव्हाणांचा काय संबंध आहे, ह्या संबंधाची देखील चौकशी करण्यात यायला हवी. कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय ही पोलिसांची भूमिका असते. त्याच्यामुळे सुरुवातीपासून या प्रकरणामध्ये आपण जर पाहत असाल तर पोलिसांनी पहिल्या दिवसापासून गुन्हा नोंद करत कारवाई केलेली आहे. या गुन्ह्यामध्ये ज्यांनी आरोपीला मदत केली त्यांच्यावर देखील कारवाई झालेली आहे. त्याच्यामुळे सध्या आपल्या सगळ्यांचा फोकस हा आपल्याला वैष्णवीला न्याय देणं आणि वैष्णवीच्या परिवारासोबत म्हणजे माहेरच्या लोकांसोबत उभं राहणं ही आपली भूमिका आहे. मला खात्री आहे या आरोपींवरती कठोर कारवाई होईल, जेणेकरून पुन्हा महाराष्ट्रात कधी वैष्णवी घडणार. अशा पार्श्वभूमीवर निलेशच्या नेपाळमध्ये जाण्याच्या संदर्भातला तपशील आपल्याला लक्षातही घ्यायचा आहे. पण निलेशनं लपण्याच्या ठिकाणाच्या बाबतीत अनेक प्रश्न आपसुकच जन्माला घातले आहेत. निलेशला नेपाळचा मार्ग कुणी सुचवला असेल हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण पुण्यातला माणूस लपायला नेपाळच्या दिशेनं धावलाय हे महत्त्वाचं आहे. पुण्यातून दिल्ली, दिल्लीहून गोरखपूर, गोरखपूरहून नेपाळ या मार्गावर निलेशच्या सोबत होतं कोण? पळून जाण्यासाठी त्याला साधनं कुणी पुरवली? कारण निलेशचा पळण्याचा सगळा प्रवास वाहनातून झालेला आहे. निलेशला नेपाळमध्ये संरक्षण कसं मिळालं हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न येतोच. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, पकडण्याच्यासाठी निलेशच्या ठाव ठिकाणाची टीप पोलिसांना दिली कुणी? हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण नरकात जरी गेला असता तरी त्याला बेड्यात ठोकणारच होते. कारण का राज्याचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री माननीय अजितदादांनी या आधीच सांगितलं होतं, वैष्णवी हगवणे प्रकरणात कोणालाही राजकीय पाठबळ नाही. हा निलेश चव्हाण फोन आणि मित्र परिवार यांच्याशी संपर्क न ठेवता थेट नेपाळमध्ये पळून गेला. नेपाळमध्ये विजा लागत नाही. आपल्या इलेक्शन कार्डवर तो प्रवेश मिळतो, परंतु पोलिसांनी तिथे जाऊन सुद्धा त्याला बेड्या ठोकलेल्या आहेत. कुठल्याही आरोपीला सोडणार नाही, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. हे जे आश्वासित करणारे माननीय अजितदादा आणि महायुती सरकार आहे त्यांच्याकडनं आम्हाला ही ठाम कृतीचे आम्ही खरंच आभारी आहोत. लपण्यासाठी नेपाळ गाठलं म्हणजे संघटित गुन्हेगारीच्या जगतातलं कुणीतरी निलेशला निश्चितच पाठराखण करतंय, त्याच्या पाठीशी आहे. निलेशला हा मार्ग दाखवला असणार तो त्याच मंडळींनी. कारण याच पद्धतीनं भारतातून पळून जाण्याच्यासाठी आजवर भूतकाळात अनेक कुख्यात अपराध्यांनी मार्ग वापरलेला आहे. निलेशची कारकीर्द सुद्धा तशीच वादग्रस्त राहिलेली आहे. त्याचे अनेक धक्कादायक कारनामे आत्तापर्यंत समोर आले आहेत. निलेशच्या बाबतीमध्ये जे काही समोर आलं त्यामुळे त्याचं एकूणच वर्तन विकृत म्हणावं असंच दिसतं आहे. कारण या निलेशनं स्वतःच्याच घरामध्ये छुपे कॅमेरे लावले आणि स्वतःच्याच पत्नीचं आक्षेपार्ह चित्रीकरण केलं
असा त्याच्यावर आरोप आहे। 2019 साली या प्रकरणामध्ये वारजे पोलीस स्थानकात गुन्हाही दाखल झाला। निलेशनं स्वतःच्या शयनगृहातल्या पंख्यामध्ये छुपा कॅमेरा लावला होता। याच्या जोडीला त्यानं घरातल्या वातानुकूलन यंत्रांमध्ये सुद्धा छुपा कॅमेरा लपवला होता। त्याला शरीर संबंधांचं छायाचित्रण करण्याचं वेड होतं आणि हे केवळ तो आपल्या पत्नीसोबतचं छायाचित्रण करायचं असं नाही, तर इतरही अनेक महिलांबरोबरचे शरीर संबंध त्यांनी चित्रित केले होते, जे त्याच्या लॅपटॉपमध्ये बायकोनं पाहिले। तिथून वाद सुरू झाला आणि निलेशनं मात्र उत्तर द्यायच्या ऐवजी बायकोला चाकू दाखवत धमकावलं, गळा पण दाबला। निलेशच्या बायकोनं ह्या सगळ्या प्रकरणाची तक्रार तिच्या सासू सासऱ्यांना केली, पण न्याय मिळाला नाही। बायकोची त्यानंतर उलट छळछावणी सुरू झाली। सासू सासऱ्यांनी तिचा छळ सुरू केला। निलेशनं त्याच्या नातेवाईकांवर सुद्धा या प्रकरणात दबाव आणला होता। निलेशचा अटकपूर्व जामीन पुणे सत्र न्यायालयाने या संपूर्ण वादात फेटाळल्याचीही नोंद आहे। मात्र इतकं होऊन सुद्धा वारजे पोलीस निलेशच्या पाठीशीच उभे राहिलेले दिसले। अखेर मुंबई उच्च न्यायालयानं निलेशला अटकपूर्व जामीन दिला, तेव्हा कुठे या प्रकरणात त्याला कायदेशीर दिलासा मिळालाय असं म्हटलं जातं। आणि लक्षात घ्यायची बाब अशी की हा निलेश शशांकची बहीण करिश्मा हगवणेचा मित्र आहे। निलेशचा बांधकाम व्यवसाय तसंच पोकलेन मशीनचा व्यवसाय आहे असं सांगितलं जातं। आता या संपूर्ण प्रकरणामध्ये वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या बाळाची कस्टडी कोणाकडे असावी याचाही वाद होताच। निलेशच्याच कडे वैष्णवीचं बाळ काही दिवस होतं। बाळ ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या कसपटे कुटुंबियांना निलेशनं बंदुकीचा धाक दाखवला आणि त्याच जोडीला वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केली, असे 2 प्रमुख आरोप आता निलेशवर लागले आहेत। वैष्णवी हगवणे केसमध्ये अटक आरोपी निलेश चव्हाण याच्या विरुद्ध पोलीस नवीन कायद्यानुसार 352 सबसेक्शन 3 हे कलम लावू शकतात। हे कलम लावल्यानंतर निलेश चव्हाण यांना 7 वर्षाची शिक्षा होऊ शकते। हे कलम त्या आरोपीला विरुद्ध लावले जातात जो आरोपी गंभीर दुखापत करण्याची धमकी देतो, त्याच्या विरुद्ध हे कलम लावले जातात। एकीकडे निलेश जवळपास दोषी ठरला तर 7 वर्ष तुरुंगात जाऊ शकतो असं वकिलांचं म्हणणं आहे, तर दुसऱ्या बाजूला निलेशचं समर्थन करणारे वकील मात्र हे दावे मान्यच करत नाहीयेत। साहेब, निलेश चव्हाणवरती हा पूर्णपणे अन्याय झालेला आहे। निलेश चव्हाण हा त्याचा मित्र आहे। अशा एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये त्यांनी त्याचं मैत्री निभावली। ते बाळ बघण्यासाठी 5 लोक तुरुंगात असताना ते लहान बाळ कुणी बघायचं होतं? ह्यांना अंत्यविधी झाला तेव्हा ह्यांनी बाळ काही नेलं नाही। ते बाळ बघायचं कुणी होतं? मग त्यांनी ह्यांनी रिक्वेस्ट केल्यामुळे ते बाळ त्यांनी सांभाळलं। त्यांनी बाळ सांभाळलं, ही माणुसकी दाखवली। उद्या सोडून गेला असता, पोलीस आहे, मीडिया माझ्या विरोधात आहे, पोलीस माझ्या मागे लागलेले आहेत, कशाला बाळ पकडायचं? तर कोणी त्यांनी बाळ सांभाळलं, त्याचा दोष काय त्याच्यामध्ये? त्याच्यावरती हा केवळ अन्याय त्याच्यावरती चाललेला आहे, ह्या युक्तिवाद केला आणि त्यांनी बाळाची हेळसांड केली असं त्याच्यावरती ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट सेक्शन 88 आणि 75 त्याच्या विरुद्ध त्यांनी चार्ज लावलेला आहे। तर ती हेळसांड केल्याचा कुठलाही, ते बाळ त्यांनी व्यवस्थित सांभाळलं। तिच्या घरचे आले, अनेक आपले लोक होते, तुम्ही सुद्धा होता, सगळ्यांच्या देखत त्या बाळाची त्यांना कस्टडी त्यांनी दिलेली आहे। या दरम्यान आता मुद्दा असा उपस्थित आहे, तो याच ठिकाणी चर्चेत घेणं गरजेचं आहे की वैष्णवीचं बाळ सांभाळणार कोण आहे। महाराष्ट्राच्या मंत्री अदिती तटकरे म्हणतायत की वैष्णवीचं बाळ सांभाळण्यासाठी सध्या तरी आजीकडे देण्यात आलंय। अर्थात तसा निकाल हा बाल कल्याण समितीनं घेतलेला आहे। हा निर्णय तात्पुरता असेल तर एक वेळ ठीक आहे, कारण वैष्णवीचा नवरा म्हणजेच बाळाचे वडील हयात आहेत आणि त्यामुळे हगवणेंच्या वंशाची कस्टडी ही कसपटेंच्याकडे जाऊ शकणार नाही, असा तर्क हगवणेंचे वकील यापूर्वीपासूनच देत आहेत। आत्ताच्या घडीला जरी वैष्णवीच्या या बाळाची कस्टडी म्हणजेच ताबा हा बालकल्याण समितीच्या निर्णयानुसार
कसपटेंच्याकडे म्हणजेच बाळाच्या आजीकडे दिला गेला असेल तर तो तात्पुरता आहे की कायमचा हे सुद्धा पाहावं लागेल. जाता जाता काही प्रश्न पोलिसांबद्दल आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या अंतर्गत पिंपरी चिंचवड पोलिसांबद्दल असलेले प्रश्न आहेत की निलेश चव्हाण वादग्रस्त ठरल्यापासून त्याच्यावर पोलिसांनी पाळत का ठेवली नाही. पोलीस त्याच्या मागावर राहू शकले असते. निलेश चव्हाणला त्यांनी पोलीस स्थानकामध्ये बोलावलं होतं आणि बोलावूनही हजर न झाल्यानंतर त्यांनी निलेशच्या बाबतीत अधिक सक्रिय भूमिका का घेतली नाही. पोलिसांना निलेशला वेळीच रोखता का आलं नाही. कुणाच्या आदेशानं निलेश बाबत पोलिसांची भूमिका नरमाईची राहिली आहे. आत्ताच्या घडीला आपण पिंपरी चिंचवड पोलिसांच्या बाबत उपस्थित होणारे प्रश्न पाहतोय. हे प्रश्न यासाठीही उपस्थित होत आहेत कारण निलेश चव्हाण सारखा माणूस पुण्याहून पार अगदी नेपाळपर्यंत पळू शकलाय, तो पोलिसांच्या नाकाखालून. यामुळे हे प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. कुणाच्या आदेशानं निलेशच्या बाबत पोलिसांची भूमिका नरमाईची होती हा प्रश्न निलेशच्या भूतकाळातल्या सुद्धा अनेक प्रकरणांच्या बाबत विचारला जातोय. आणि म्हणूनच निलेश चव्हाण वादग्रस्त ठरल्यापासून त्याच्यावर पोलिसांनी पाळत का ठेवली नाही. पोलीस स्थानकात त्याला बोलावलं, तो आला नाही, त्यावर पोलिसांनी काय केलं. पोलिसांना निलेशला वेळीच रोखता का आलं नसावं असेही प्रश्न आहेत. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये कुणाचीही गय केली जाणार नाही असं म्हटलंय. अर्थात एक मुद्दा निश्चित आहे, गृह खात्यानं नेपाळ बॉर्डर पर्यंत किंवा नेपाळमध्ये जाऊन सुद्धा निलेश चव्हाणला पकडून आणलंय. जाता जाता त्यांनी हेही सांगावं की कृष्णा आंधळे कुठं आहे. विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.